नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा येतच असते. अशाच वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा होतात आणि पौर्णिमा तिथीची देवता ही चंद्रदेवता आहे. पौर्णिमेला चंद्राची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बघा, या दिवशी गोरगरिबांना यथाशक्ती जसं आपल्याला घडेल तसं दान करावं. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्याचा आजचा हा दिवस असतो. तर बघा, उद्या आहे ज्येष्ठ पौर्णिमा, यालाच आपण वटसावित्री पौर्णिमासुद्धा म्हणतात. तर बघा, ही पौर्णिमा सुरू होणार आहे 21 जूनला शुक्रवारी सकाळी 7:32 सुरू होणार आहे आणि तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 22 जूनला सकाळी 6:37 ही पौर्णिमा संपणार आहे. तर 21 जूनलाच पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे वडाची पूजा आपल्याला 21 जूनलाच करायची आहे. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना भरपूर आयुष्य लाभावं म्हणून आपण ही वडाची पूजा करत असतो. तर बघा, दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये आपण भरपूर साऱ्या सेवा आणि उपाय करत असतो. तर असाच एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. बघा, यामध्ये उद्या पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि नंतर एक मंत्र आहे जो आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे. बघा, यामुळे ही वस्तू पाण्यामध्ये ज्या वेळेस मंत्रोच्चार करून टाकू त्यावेळेस आपल्या मागचे जी काही कुंडलीमध्ये सर्व दोष अडचणी असतील, दुःख असेल, दारिद्र्य असेल, जी काही आपली इडापिडा असेल ती सर्व नष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होणार आहे. असा हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, उद्याची पौर्णिमा शुक्रवारी आल्यामुळे ती खूप महत्त्वाची मानली जाते. बघा, पौर्णिमेची तिथी आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आणि त्यातच बघा, आता हा शुक्रवारी आलेली ही पौर्णिमा आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व लाभलेले आहे आणि या दिवशी केलेल्या उपायाने तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो. जर तुम्हाला एखादा त्रास होत असेल, त्यातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, याने तुम्हाला सर्व त्रासापासून तुमची मुक्ती होणार आहे आणि तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला जर पितृदोष असतील, घरामध्ये एका वास्तुदोष असतील, त्यामुळे काय होतं, घरात प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येतात आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही, घरामध्ये शांतता टिकत नाही. आणि बघा, ज्या घरामध्ये शांतता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील वातावरण या उपायाने चांगले राहील आणि त्यामुळे उद्याच्या ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे वटपौर्णिमेला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या काही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत. यामुळे घरातील बघा, आता या ज्या वस्तू आहेत ना, या वस्तू तुम्ही घरातील सर्वांच्या, अगदी लहान मुलांपासून वृद्ध जरी असतील तर त्यांच्याही पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही विशिष्ट वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. बघा मंडळी, काही अशा विशिष्ट तिथी असतात, त्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये जाऊन आंघोळ करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. पण बघा, आता प्रत्येकालाच नदीवर जाणं, तिथे आंघोळ करणं शक्य होत नाही. त्यामुळे घरच्या घरी अगदी साधे हे उपाय जर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जेवढं पुण्य तुम्हाला नदीमध्ये स्नान केल्यावर आपल्याला मिळतं, तेवढंच पुण्य तुम्हाला ही घरी तुम्ही या वस्तू टाकून आंघोळ केली तर तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, आता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून शक्य झाल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 ते पासूनच ब्रह्ममुहूर्त असतो. तर बघा, आता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 4:30 वाजता उठून आंघोळ करू शकता. पण नाही शक्य झालं तर कमीत कमी 8च्या अगोदर तरी आपल्या घरातील सर्वांच्या उद्या आंघोळी झाल्याच पाहिजेत. 8च्या अगोदरच आपल्याला सर्वांना आंघोळ करायची आहे. आता आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. बघा, पौर्णिमा ही शुक्रवारी आलेली आहे आणि प्रत्येक वाराचा संबंध हा त्याच्या ग्रहाशी निगडीत असतो आणि शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि शुक्र ग्रह हा पैसा, संपत्ती, समृद्ध जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्या शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी आपल्या आयुष्यात
कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून उद्या सकाळी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कच्चं दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला दुसरी वस्तू आहे जी टाकायची आहे ती म्हणजे 1 तुळशीचं पान. बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 तुळशीचं पान टाकायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होत असतात. म्हणून आपल्याला 1 तुळशीचं पान टाकायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे बघा अत्तर. यामुळे आपले धनप्राप्तीचे मार्ग खुले होत असतात. त्यामुळे आपल्याला अत्तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर बघा 2-3 थेंब आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. बघा आता गंगेवर जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही, तर गंगेवरच्या आंघोळ्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच तुम्ही जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकलं तर तुम्हाला तेवढंच पुण्य मिळणार आहे. तर त्यामुळे थोडंसं गंगाजल 2-3 थेंब टाकलं तरी चालेल, तर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. आता बघा मंडळी, यातील जर काही वस्तू तुमच्याकडे नसतील तर काय करायचं. समजा बघा जर तुमच्याकडे गंगाजल नाही आहे, अत्तर नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही कमीत कमी तुळशीचं पान. बघा तुळशीचं पान तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतंच, तर फक्त लक्षात ठेवा तुळशीचं पान पारोशाने तोडू नका. आदल्या दिवशीच रात्रीत म्हणजे दुपारीच तुम्ही तुळशीचं पान तोडून ठेवा आणि त्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. तुळशीचं पान तर सगळ्यांकडे असतं. शिवाय कच्चं दूध आपल्याला आवर्जून टाकायचं आहे. या 2 वस्तू तरी टाकायच्या आहेत, पण शक्य झाल्यास तुम्ही या 4ही वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हे टाकल्याच्या नंतर आंघोळ करत असताना आपल्याला ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि लक्षात ठेवा आंघोळ करत असताना सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर, नंतर डाव्या खांद्यावर, नंतर डोक्यावर अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे. तर ही होती माहिती. ह्या होत्या काही वस्तू ज्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपल्याला सर्व सुख समृद्धी सर्व अडचणी दूर होतात. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.